दोन्ही टीमचा 12th मॅन येणं गरजेचं असेल याची नोंद घ्या. संडे आहे आणि त्या कारणाने आपले प्लेयर्स अवेलेबल असणं गरजेचं असेल. नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याचीही नोंद आपण घेणं गरजेचं असेल. आणि त्यातल्या त्यात बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन आमच्यापर्यंत किंवा आमच्यासोबत असणं गरजेचं असेल, हेही महत्त्वाचं आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु कार्यदा. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आजची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा अंतिम दिवस, ज्यांनी उतेश्वर ट्रॉफी 2025 ही क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने गेली 11 वर्ष क्रिकेटची सेवा करत असताना वेंगळे गावचं एक देखणं आयोजन आपण सातत्यपूर्व पाहिलंय. KSK क्रीडा प्रतिष्ठानची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा या सीझनमधील स्पर्धा क्रमांक 2 आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल टाकला जाईल. सकाळचं सत्र आहे. शरद सुतार यांच्या हातामध्ये बॉल आहे. गणपती बाप्पा मोरया पहिला बॉल. लेग साईडला बॅकफुटला गेल्यानंतर पंच केलाय. क्रीजचा प्रॉपर वापर आणि पहिल्याच बॉलवरती धमाका मैदानाच्या आतमध्ये करत असताना सागर सुतारने ठोकलाय. गुड मॉर्निंग सांगणारा पहिला षटकार. अगदी हातातून बॉल ज्यावेळेस रिलीज झाला त्याच वेळेस मात्र सागर सुतारने ओळखलं होतं. क्रीजचा प्रॉपर वापर केला, अगदी स्टंपपर्यंत पोहोचले आणि तिथून मात्र या बॉलला पिक केलं होतं. शॉर्ट बॉल होता. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी पाठवलाय. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ठोकत असताना सागर सुतारची तुफानी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं तर 2 बॉल 2 सिक्सर. सागर सुतार ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, एक दर्जेदार बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शरद सुतार तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती आणि थोडंसं कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. पहिले 2 बॉल 2 सिक्सर आलेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, बॉलपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिले 2 बॉल शॉर्ट होते, त्यानंतर थोडंसं लेंथमध्ये बदल केला, पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. ऑफ साईडला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहिले तर मिड विकेट आणि लॉंग ऑनला 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. पॉवर प्लेचं षटक. ड्राईव्ह केलाय, समोर क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहावं लागेल. एक टप्पा घेत लॉंग ऑफ रिजनमध्ये आणखी एक धमाका सागर सुतारच्या बॅटमधून येतोय. क्लासिकल फटका 4 साठी चौकार. 16 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. सागर सुतार हे असे बॅटर आहेत जे पॉवर प्लेमध्ये KSK प्रतिष्ठानमध्ये चांगली बॅटिंग करणारे वन ऑफ द बेस्ट बॅटर म्हणून सागर सुतारकडे पाहिलं जातं. 2 षटकार आणि त्यानंतर एक चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा स्कोरबोर्डती लागतायत. सागर सुतार क्वालिटी बॅटिंग. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फुल टॉस होता, नो डाऊट हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. सागर सुतारची क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्विच हिटचा फटका पाहिला, अल्टी पलटी आणि या बॉलला मैदानाच्या बाहेर केले कल्टी. नाव आहे सागर सुतार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सकाळचं सत्र आहे. थोडंसं आपण वातावरण पाहिलं तर दमट आहे, परंतु कोणताही फरक पडत नाहीये सागर सुतारला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. गॅपमध्ये बॉल आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. सागर सुतारची दर्जेदार दमदार फलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. वाह, कमालीची फलंदाजी. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 24 धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये ठोकल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. बॉलिंग ॲनालिसिस पाहिली तर अगदी एखादा VIP मोबाईल नंबर आहे त्या पद्धतीने तुम्ही बॉलरचा
स्कोरबोर्ड तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवरती सिक्सर, दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार आला, त्यानंतर आपण डॉट बॉल पाहिला आणि त्यानंतर 3 चौकार आले लागोपाठचे. सागर सुतारची दर्जेदार फलंदाजी याही सीझनमध्ये सुरू आहे. गतवर्षी रबर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी सागर सुतारने केली. परंतु पुन्हा एकदा या सीझनमध्ये आपल्या बॅटिंगचा क्लास तो प्रेक्षकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. षटक क्रमांक 2 साठी सचिन कदम यांना आणले. पाहूयात सुभाष सुतार जे लेजेंडरी क्रिकेटर आहेत त्यांच्याकडे स्ट्राईक आहे. 4 षटकांची ही लढत आहे. यानंतर अगदी इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी थांबा. पहिली मॅच पहा, कालची मॅच लो स्कोरिंग राहिली. सकाळच्या सत्रामध्ये 10:30 वाजता काल बॉल पडला होता. आज बरोबर 9 वाजता या ठिकाणी बॉल पडतोय. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये 24 धावा तब्बल स्कोरबोर्डती येत आहेत. हलक्या हाताने स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज आहे. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळेल. पाठीमागचं क्षेत्र कालच मी सांगितलं की तिथे डिक्लेअर स्वरूपामध्ये तुम्हाला रन मिळतील. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. दर्जेदार क्वालिटी क्रिकेट. स्लोअर पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा. पाठीमागे बॉल चाललाय सिंगलसाठी. सुभाष सुतारला यांना टायमिंग प्रॉपर जुळत नाहीये. थोडंसं टायमिंग बरोबर झगडताना पाहायला मिळत आहेत. कारण सचिन कदम यांची गोलंदाजी तुम्ही पाहिली तर स्लोअर पद्धतीची. त्याचबरोबर थोडंसं टर्न करण्याचा प्रयत्न नेहमी राहतो. लेग स्पिन. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू 2 रन्स येताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेले. पॉइंट रिझनमध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावत आहेत. परंतु किती धावा घेतल्या जातील? 2 कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. आणि या 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक होता. बॅकफुटला गेल्यानंतर पॉईंटला ढकललं होतं. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी बीट करून हा बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळाला. परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पुढचा बॉल यावेळेस लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला टर्न केले बॉलला. चांगला हिट आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी आहेत. एकाने एकच मिळेल त्या ठिकाणी. 4 बॉल इथे हाताळले. चांगली गोलंदाजी सचिन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा खर्च केल्यात. 29 धावा तब्बल स्कोरवरती लागताना पाहायला मिळत आहेत. सागर सुतार बॅटिंगसाठी पुन्हा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका दर्जेदार आहे. टप्पा घेतल्यानंतर बॉल सापडेल का? सापडलाय. धावा किती मिळतील? तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. लेग स्पिनवरती स्विच इट करण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल राहिला. परंतु तितकं टायमिंग नव्हतं. तितकी ताकद नव्हती या शॉटमध्ये. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरमध्ये होते त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट करताना बॅटर सागर सुतार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह करायचा होता कारण स्ट्राईक रोटेट करायची होती. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. परंतु हा नकल बॉल आहे. फसवा बॉल आहे. कोणतीही रन मिळणार नाहीये. या षटकामध्ये धावा आल्या 7. बॉल होते 6. सचिन कदमची चांगली गोलंदाजी. कमबॅक केला या ओव्हरमध्ये. धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागते ती 31. 31. नो लॉस. निपाणी तात्या. आदित्य गोलंदाजी मार्कवरती येतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. परंतु नेहमी गोगवे संघासाठी त्यांनी चांगलीच गोलंदाजी केली. आज पुन्हा एकदा संधी आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये त्याला आणलंय. सुभाष सुतार यांना देखील मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. षटक चांगलं राहिलं सचिन कदम. आणि ज्या ज्या वेळेस फिरकी गोलंदाज आले त्या त्यावेळेस मात्र आपण पाहिलं आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न फिरकी गोलंदाजाचा राहिला आहे. बॅकफुटला गेले. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल ऑफस्टोनच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. थोडासा शॉट होता. थोडासा बॉल खाली राहिला त्यांच्या हाईटप्रमाणे. ते महत्त्वाचं आहे.
या बॉलला जाऊ दिलंय. बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय, परंतु कोणताही निर्णय नाही आहे, स्थिर आहेत. पंच डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सुभाष सुतार स्ट्राईक एंडला आलेत, परंतु टायमिंग नाही आहे, बॉलपर्यंत पोचू शकत नाही आहे. ॲडजस्टमेंट त्यांना करावं लागेल बॅटिंग करत असताना, कारण नॉन स्ट्राईकला सागर सुतार आहेत. फुल टॉस बॉल, इथे रन आउटची संधी होती. थोडंसं डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं, यष्ट्या उडवणं गरजेचं होतं. इथे आता 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फक्त आणि फक्त 1 आले. धावसंख्या आपण जर पाहिली तर 32, पहिल्या षटकामध्ये 24 होत्या. पहा, हे क्रिकेट आहे, बदलतं क्रिकेट. तुम्हाला मेहनत करावी लागेल, नक्की तुमचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश मात्र येताना पाहायला मिळतं. 32, 32 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. लाईन चेक केली जाईल, खराब लाईन आहे, वाईट बॉल. थोडंसं नियंत्रण स्वतःवरती ठेवावं लागेल. 33, 33 धावा स्कोरबोर्डती लागतात. 3 बॉल अजून आहेत या षटकामध्ये आणि सागर सुतारचा प्रयत्न असेल की हे तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मला पाठवायचे आहेत. धावसंख्या थांबले. हो, बॅकफुटला गेले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा बॉल खाली राहिला. बाउन्स आपण पाहिला ना तर थोडा खाली वरती आहे. काही बॉल्स तुम्हाला उसळते पाहायला मिळतात, काही बॉल थोडीशी खाली राहत आहेत. चौथा बॉल देखील चांगला टाकला, गुडलेन स्पॉटच्या पाठीमागे टाकला आणि हाईटप्रमाणे त्यांच्या बॉल तितका उसळी घेत नाही, तो फायदा आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. बॉल हातातून सटकलाय. आदित्य भोसले बॉलिंग चांगली केले, एक्स्ट्रा तुम्ही देऊ शकत नाहीये. धावसंख्या 34 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. चांगलं क्रिकेट तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक निपाणी संघाच्या बाजूने, दुसरं षटक गुगवे 11 आणि तिसऱ्या षटकातले जे बॉल्स पडले तर ते देखील गुगवे 11 संघाच्या बाजूने. यावेळेस आणखी एक चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सागर सुतार स्वतःला त्यांना काही समजत नाही, कारण टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या पद्धतीने निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यानंतर कमबॅक केलाय गुगवे 11 या संघाने. फुल टॉस, क्रिकेटमध्ये फुल टॉसला माफी नाही. ऑन साईडला अगदी या बॉलला टॉस केलं, पाठवलं समोरच्या रस्त्याकडे. सागर सुतारचा हा ब्रँडेड षटकार, 6 धावा. टायमिंग प्रॉपर होतं या बॉलवरती. फुल टॉस होता, बॉल हातातून निसटला होता आणि त्यानंतर त्याचा फायदा मात्र सागर सुतारने घेतला. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 40 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. थोडंसं आपण जर पाहिलं तर या 2 षटकांमध्ये धावा फक्त 16 आल्यात 12 चेंडूमध्ये, परंतु पहिल्या षटकामध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 24 धावा आल्या होत्या. टीम हातरेवाडीच्या कॅप्टन आणि लामतचा कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टननी या चला लगेच टॉस केला जाईल. या षटकानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. हातरेवाडी आणि लामज यांच्यामध्ये सामना होईल, याची नोंद आपण दोन्ही कॅप्टननी घ्या. अंतिम षटकासाठी प्रदीप सोरगे यांना बोलवलंय. पहिला बॉल, हा बॉल हवेत खेळलाय, कॅचची संधी आहे. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या बॉलवरती विकेट. सागर सुतार नॉन स्ट्राईकला राहत आहेत, त्यांना की स्ट्राईक मिळालेली नाहीये. या बॉलवरती कदाचित सिंगल काढून देणं गरजेचं होतं. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं नकल बॉल होता. अगदी ज्यावेळेस रिलीज पॉईंटला प्रदीप सोरगे आले त्यानंतर फिंगर रोल केले होते, त्याचा फायदा झालाय. कारण बॉलला टॉस केल्यानंतर बॉल हवेमध्ये राहिला. बराच काळ एक चांगला कॅच होताना पाहायला मिळाला.
धावसंख्या 40 आहे. धावसंख्या आपण जर पाहिली ना तर 40 चेसेबल आहे. 50च्या आतमध्ये गोगवे 11 संघाने जर निप्पाणी संघाला ठेवलं तर ही चेसेबल आहे धावसंख्या. सकाळच्या सत्रामध्ये कोणतीही हवा नाही आहे, वातावरण स्थिर आहे. पाठीमागे गेले, बॅकफुटला गेले, त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला सागर सुतारला आणलंय या मॅचमध्ये. 41 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉलमध्ये सागर सुतार आता मात्र तुटून पडतील, आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतील. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या हत्रेवाडी आणि टीम लामज. टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पहा. पहिलं षटक महागडं ठरलं, तिथून मात्र कमबॅक केला आणि तिन्ही षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करताना गोगवे 11 संघ आपल्याला पाहायला मिळाला. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, परंतु हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. वाईट बॉल आहे. 42 धावा स्कोरवरती लागतात. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. निपाणी संघ पहिल्या षटकाच्या नंतर थोडंसं हा फॉर्मशी झगडताना बॅटर पाहायला मिळाले. सागर सुतारने पॉवर प्ले चांगला फोडला. बॅकफुटला गेले, तिथून या बॉलला उचललंय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. सागर सुतार बाद होताना पाहायला मिळत आहेत. 42 धावा, 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. 2 बॉलचा बाकी असेल खेळ इथून पुढे, परंतु ज्या पद्धतीने आपण ही संपूर्ण इनिंग पाहिली तर अगदी पहिलं षटक सोडलं तर त्यानंतरच्या तिन्ही षटकामध्ये गोगवे 11 संघाने कमबॅक केलाय. नवीन बॅटर अक्षय सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत बॅटिंगसाठी. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलवरती अक्षय सुतार काय करतील हे सुद्धा पाहावं लागेल. स्लोअर पद्धतीचा बॉल, बॅकफुटला गेले, कट शॉट खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत कव्हर्सला. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोरबोर्डती 44 धावा. शेवटचा बॉल, अंतिम बॉल. 44 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. खोलात टाकलेला बॉल, इथे एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. 45 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. 46 धावांचं टार्गेट मात्र या मॅचमध्ये असेल टीम गोगवे 11 या संघासमोर. 46 टार्गेट आहे. परंतु त्या अगोदर आपण करूया इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. टीम लामज आणि टीम हात्रेवाडी यांच्यामध्ये करूया टॉस. लामज टीमचे कॅप्टन या आपण टॉससाठी अनिल शिंदे. जन्नी उतेश्वर क्रिकेट क्लब वेंगळे यांच्या माध्यमातून आपण या भव्य दिव्य क्रिकेटचं आयोजन पाहतोय. जन्नी उतेश्वर चषक 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा सकाळचं सत्र आहे. पहिली मॅच आपण पाहिली इनिंग ब्रेक, आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण अगदी नेहमी टॉस करतो. मॅच क्रमांक 2 आहे आजच्या दिवसामधली, आणि जिथे टीम लामज आणि त्यांच्या विरोधामध्ये हात्रेवाडी असा आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण करतोय टॉस. आणि राहुल आहेत जे या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल कोण देईल? ओके, लामज टीमच्या माध्यमातून कॉल दिला जाईल. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. टीम हात्रेवाडीने टॉस जिंकलाय. निर्णय काय? बॉलिंग.
बॉलिंग स्वीकारण्याचं कारण काय असेल? सकाळचं सत्र आहे आणि आमची बॉलिंग साईड चांगली आहे, त्यामुळे बॉलिंग घेण्याचा निर्णय आहे. स्पर्धा काय वाटतं या स्पर्धेबद्दल? कशी वाटते स्पर्धा? वेंगळे गावचं आयोजन अतिशय उत्तम प्रकारचं आयोजन आहे आणि एवढा चांगला प्लॅटफॉर्म दिल्यामुळे वेंगळे संघाचे आम्ही अभिनंदन करतो. अनिलकडे जाईन. अनिल, बॅटिंग करायचे धावा होत आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 24 धावा सागरनी केल्या होत्या. त्यानंतर थोडंसं धावा कमी राहिल्या. किती धावा इथे स्कोरबोर्डती लावाव्या लागतील? 40-45 प्लस करावं लागतील. स्पर्धा कशी वाटते? वेंगळे गावचं आयोजन अतिशय सुंदर आयोजन आहे वेंगळे संघाचं. थँक्यू सो मच. अनिल शिंदे, दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि राहुल, थँक्यू सो मच. टॉस झाला आहे आणि टॉसमध्ये टीम हात्रेवाडी संघाने टॉस जिंकला आहे. आणि सगळेच कॅप्टन आपण जर पाहिले ना कालपासून, तर प्रथम फिल्डिंग घेत आहेत आणि त्या ठिकाणी समोरच्या टीमला कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हात्रेवाडीने देखील सुद्धा तोच निर्णय घेतला आहे. टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ही संपूर्ण टॉसची माहिती आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. सेहेचाळीस धावांचं टार्गेट आहे. सेकंड इनिंगकडे आपण वळत आहोत आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सचिन कदम आणि ज्ञानेश्वर सुतार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची रचना निपाणी संघाने करताना पण त्यांना पाहिलं. 2 क्षेत्ररक्षक बाउंड्रीलगत तुम्हाला पाहायला मिळतील, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. वायडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केले काऊ कॉर्नर रिजनमध्ये, आणि त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर लॉंग ऑफ रिजनमध्ये आहे. पॉईंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, त्या ठिकाणी मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे. त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. ही संपूर्ण क्षेत्ररक्षणाची रचना तुम्ही पाहताय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. सचिन कदम स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्कवरती प्रणय. पंचांना विनंती असेल, धनंजय कोळी सर, 1 मिनिट मॅच थांबवा. खेळाडू 10 आहेत. ओके, तर ओके, फिल्डिंग रचना कशी असेल हे तुम्ही सांगा त्या ठिकाणी. ओके, डन. एक शॉर्ट खेळाडू आहे आणि 10 खेळाडूंनी या ठिकाणी मॅच पहा. संडे आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या गावात अनेक खेळाडू असतात आणि खेळाडूंना संधी देणं गरजेचं असेल. खेळाडूंना तुम्हाला मैदानापर्यंत घेऊन यावं लागेल. जो पंच निर्णय देतील तो अंतिम निर्णय असेल. दोन्ही पंच डिसाईड करतील, तोच निर्णय या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. याची नोंद आपण सर्व संघांनी घेणं गरजेचं असेल. अरे बाबा, तुम्ही थांबा ना. हे असं करता तुम्ही. त्यांना घेऊ द्या ना निर्णय. पंच घेतील, आपण इथं काल इथनं बोलल्यामुळे सगळा गोंधळ झाला. नाही, त्यांनी पहिल्यांदा तिकडून हे केलेलं अंपायरांनी. अरे बोलायचंच नाही आपण काय इथून, तर जोपर्यंत निर्णय फायनल होत नाही. मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. 46 धावांचं टार्गेट आहे. 46 धावांचं टार्गेट. सचिन आणि ज्ञानेश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. प्रणय, पहिला बॉल. फास्ट बॉलर आहेत, युवा टॅलेंट नेपानी गावचं. पहिला बॉल बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे टायमिंग नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिला बॉल खूप चांगला आहे. गोलंदाजी आपण प्रणयची पाहिली ना, तर
टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगली गोलंदाजी सातत्यपूर्व या खेळाडूंनी केले. सुजल आहे, माफी असावी, सुजल अप्रतिम गोलंदाज आहेत. पहिला बॉल चांगला टाकलाय सचिन यांना. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत, संधी आहे कॅचची. कॅचेस विन द मॅचेस. 10 खेळाडू असताना सुद्धा दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाले. क्रिकेट आहे पहा. पहिला बॉल टॅप होता, दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल अगदी बॅटचा वरचा हिस्सा लागला. इथे विकेटचं पतन होत आहे. सचिन कदम कॅन्डी मैदानाच्या बाहेर जातील. सुजलचं आपण कौतुक करतोय कारण एक युवा खेळाडू आहे आणि तो युवा खेळाडू सध्याच्या घडीला चर्चेत राहिलाय. रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स या खेळाडूंनी सातत्यपूर्व केलाय आणि पुन्हा एकदा टीमचा लीड बॉलर या भूमिकेमध्ये तो पाहायला मिळतोय. निपाणी संघाचा हा खेळाडू विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतोय आणि महत्त्वाची जी विकेट होती गोगवे 11 संघाची, तीच विकेट म्हणजे सचिन कदम यांना बाद केले पहा. विठ्ठल देसाई मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाताना आपण पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 28-28. 2 बॉल 0 रन 1 विकेट. गोगवे 11 संघ. सुजल पुन्हा एकदा निघतील. राईट टर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने बॉलला पुश केलं. कव्हर्सला त्या ठिकाणी योगेश आहेत, सिंगल मिळेल. समजदारीचं क्रिकेट विठ्ठल यांनी दाखवलं कारण एक सिंगल घेणं गरजेचं आहे, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. जेवढे तुम्ही बॉल डॉट करताना तेवढा प्रेशर तुमच्या संघावरती आणि तुमच्यावरती येतो. त्यामुळे प्रति बॉलच्या पाठीमागे 1 रन घेतला, दुसऱ्याला स्ट्राईक दिली, अगदी भागीदारी केली आणि ज्यावेळेस तुम्ही कोणतीही चर्चा असो, कोणतंही तुमच्यावरती येणारं संकट असो, दोघांनी मिळून त्या ठिकाणी हँडल केलं ना तर ते कोणतीही संकट तुमच्यावरचं निघून जातं. त्यामुळे पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट आहे. कॅचेस विन द मॅचेस. स्क्वेअर लेगला झेल सुटलाय, परंतु झेलही महत्त्वाचा होता. जिथे ज्ञानेश्वर आपण पाहिलं ओपनिंगला आले, चांगले बॅटर आहेत. एक सिंगल येते, 4 बॉल 2 धावा 1 विकेट. गोगवे 11 संघ सेकंड इनिंगमध्ये. सुजल चांगली गोलंदाजी करतोय पहा. नियंत्रण आहे, लाईन चांगली आहे, ॲक्शन तुम्ही त्याची पाहू शकता. कमी वयाचा खेळाडू आहे. विठ्ठल यांच्यासाठी पुढचा बॉल. वा, काय क्वालिटी बॉलिंग आहे पहा. इथे सागरनी प्रयत्न करतोय नॉन स्ट्राईकला स्टंपना हिट करण्याचा, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी केली. 5 चेंडू 2 धावा 1 विकेट. सुजल यांची गोलंदाजी प्रभावित केलंय. सकाळच्या सत्रामध्ये पॉवर प्लेचं षटक. जिथे रन्स येतात तिथे मात्र विकेट आणि 2 धावा आल्यात. चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफला प्रयत्न थोडेसे कमी पडतात पहा. फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॉल पकडणं गरजेचं आहे. तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॉल पकडतायत तर मात्र बॅट्समन त्या ठिकाणी रन घेऊ शकत नाही आहेत. एक सिंगल आली, धावफलकावरती जाऊया. 3 धावा 1 विकेट. गोगवे 11 सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 46 धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. धावफलकावरती 3 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 1 विकेट महत्त्वाची जी आहे ती सचिन कदम या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतात. अक्षय सुतार गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला विठ्ठल, नॉन स्ट्राईकरला ज्ञानेश्वर. मॅच चांगली चालली आहे. जिथे 43 धावांची गरज असेल गोगवे 11 या टीमला जिंकण्यासाठी. पहिला बॉल लाईन चेक करावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर निघून चाललाय. पंच सांगतायत या ठिकाणी हा वाईट बॉल आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल. गोगवे 11 संघाचा विचार केला तर धावा याव्या लागतील या षटकामध्ये. कारण जिथे आपण पाहिलं
पहिलं षटक चांगलं राहिले. पुढे आले, पदल आली, त्याचा वापर केला. इथे विकेटची संधी होती. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका अक्षय सुतारच्या हातामध्ये बॉल सापडला असता तर कदाचित विकेट मिळाली असती. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. त्यानंतर आपण पाहिलं डॉट बॉल येतोय. अक्षय सुतार नेहमी प्रॅक्टिसमध्ये असणारे खेळाडू आहेत. चांगली गोलंदाजी. ओहो, इथे बॅटची कडा. पाठीमागे यष्टीरक्षका चपळ आहेत. सागर सुतारने अप्रतिम कॅच पकडला. विकेटचं पतन. दुसरी विकेट विठ्ठल देसाई बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. जर्सी क्रमांक 1106 प्रदीप सोरगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. रबर बॉल क्रिकेटमध्ये प्रदीप सोरगेनी चांगली बॅटिंग केली. पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिली स्पर्धा या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. गुगवे 11 संघ प्रदीप सोरगे. संधी आहे आणि या संधीचं सोनं करावं लागेल. दोन्ही बॉल चांगले टाकले. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 5. पुढचा बॉल. यावेळेस टप्पा पडला. बॉल थोडासा बाहेर कट होताना पाहायला मिळतोय. बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकलेले नाही आहेत. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रेट बॅटनी खेळावं लागेल. सरळ बॅटनी तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतील. बॉलच्या लाईनमध्ये तुम्हाला यावं लागेल. 3 बॉल आतापर्यंत समाप्त होत आहेत. फटका फसलाय. बॉल हवेत. अक्षय सुतार बॉलच्या खाली. विकेटचं पतन. प्रदीप सोरगे मैदानाच्या आतमध्ये आले. प्रदीप सोरगे मैदानाच्या बाहेर चाललेत. खेळाडू बाद क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जर्सी क्रमांक 07 लक्ष्मण भोसले लकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आता थोडंसं संकट वाढलंय गोगवे 11 टीमचं आणि लक्ष्मण भोसले म्हणजेच लकी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अनेक मॅचेस स्वतःच्या बॅटिंगवरती त्यांनी जिंकल्यात, परंतु आज पुन्हा एकदा संधी आहे लकीला. इथे स्वतःला प्रूव्ह करून द्यायचं असेल तर या मॅचमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. अक्षय सुतार चांगली बॉलिंग. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली लाईन पकडले अक्षय सुतारनी. पहिला बॉल ऑन साईडला. चांगला फटका आहे. गॅपमध्ये स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहावं लागेल आणि इथे काय घडतं हे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. सेफ आहे म्हणजे 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. लकीला चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल त्यांच्या बॅटवरती लागलाय. 2 धावा आल्यात. पुढचा बॉल खोला टाकलेला बॉल. हाही बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी. एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण जर पाहिली तर 9 धावा स्कोरबोर्डती लागतात. षटक क्रमांक 2चा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. इथून पुढे धावांची किती गरज आहे हे सुद्धा आपण सांगणार आहोत. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट इम्पॉसिबल नाही आहे. तुमचा खेळ मात्र बोलावा लागेल. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. संघर्ष करावा लागेल. ज्ञानेश्वर सुतार त्यांच्याकडे देखील टॅलेंट आहे. मोठे स्ट्रोक आहेत. आज मात्र संधी आहे. टीमसाठी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. ज्ञानेश्वर सुतार. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पहिला बॉल ज्ञानेश्वर सुतारचा क्लासिकल फटका. 4 धावांसाठी चौकार.
सागर सुतार यांच्या पहिल्या बॉलवरती ओरपिच होता, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाला बीट केलं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. पहिला बॉल चौकार आलाय. 33ची गरज. 11-33. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या धावा होतात, आपण अनेकदा पाहिलंय. क्लीन बोल्ड केलंय. अगदी पुढे टाकलेला बॉल थोडेसे पाठीमागे गेले, बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकले नाहीत आणि फक्त वेल्स उडवल्यात. क्या बात आहे. चांगला बॉल. ज्ञानेश्वर सुतार. महत्वाची हीच ती विकेट प्राप्त करताना निपाणी संघ. विकेट क्रमांक 4 तंबूच्या आसऱ्याला. गोगवे 11 संघ. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 13. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शरद सुतार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतंय. गेली 2 दिवस आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय. वेंगळी गावचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यांनी उतेश्वर ट्रॉफी 2025ची ही क्रिकेट स्पर्धा. आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस. पहिली मॅच तुमच्या समोर आपण घेऊन आलोय आणि मैदानाच्या आतमध्ये आता शरद सुतार एक हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. आशा पल्लवित झाल्या होत्या गोगवे 11 संघाच्या, परंतु दुसऱ्याच बॉलवरती मात्र त्या आशा खऱ्या अर्थाने मावळताना पाहायला मिळाल्या. कारण विकेट आले. विकेट आल्यानंतर तुमचा बॉल डॉट जातो. त्यानंतर नवीन बॅटर येतो मैदानाच्या आतमध्ये. त्याला सुद्धा काही बॉल फेस करावे लागतात, परंतु आता गरज नाही आहे. आता मात्र तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल. स्लोअर पद्धतीचा बॉल बॅकफुटला गेले. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळते. सागर सुतारची हीच खासियत आहे. एक बॉल तो फास्ट टाकतो, एक बॉल तो स्लो टाकतो. टॅलेंट आहे. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं हाईट बॉलला देतो ते महत्वाचं आहे. इथे पंचांकडे अपील आणि आणखी एक खेळाडू बाद लकी बाद होत आहेत. खेळाडू क्रमांक 5 तंबूच्या आसऱ्याला. पंचांनी सांगितलं नॉट आउट आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. लकी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. निर्णय त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा निर्णय पाठीमागे घेतलाय. सिंगल आहे का पाठीमागची सर? डेड बॉल. ओके. पंचांचा निर्णय येतोय हा डेड बॉल आहे, म्हणजे कोणतीही रन नसेल. बॉल आहे. ओके. रन नसेल. ओहो, इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. लकीचा प्रयत्न होता हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा. कॅच चांगली पकडली. लकीचा खेळ इथे समाप्त होतोय. आणखी एक विकेट येते. धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोरबोर्डती धावसंख्या 14 धावा स्कोरबोर्डती लागतात. 5 विकेट गोगवे 11 संघाच्या बाद केल्यात. थोडीशी अवस्था आपण पाहिली तर खराब आहे. बॅटिंग करत असताना गोगवे 11 संघ 46 धावांचं टार्गेट जे होतं ते टार्गेट चेसेबल होतं, परंतु प्रयत्न कमी पडले. साहिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निपाणी तात्या संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांचा परिपूर्ण खेळ राहिला. बॅटिंग करताना सागर सुतारची पॉवर प्लेची बेधडक इनिंग तुम्ही पाहिली. 24 धावा तब्बल एका षटकामध्ये कुठल्या. आणि त्यानंतर ही मॅच आपण जर पाहिलं तर निपाणी तात्या या संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती आदर्श आलेत. एक युवा टॅलेंट आहे. लेदर बॉल क्रिकेटचे धडे ते घेत आहेत आता. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं कट होतोय, वळण घेतोय, स्विंग होतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 14 धावा स्कोरबोर्डती लागतात. 14 रन्स. 32 धावांची गरज आहे 5 चेंडूमध्ये. खराब लाईन. पंचांनी सांगितलं इट्स वाईट बॉल. +1 अशा 2 धावा. 16 धावा.
30 धावांची गरज असेल या मॅचमध्ये जिंकण्यासाठी गोगवे 11 या टीमला. बॅटिंग जशी पाहिजे होती तशी बॅटिंग झालेली नाही आहे आणि त्या कारणाने संघ थोडासा पाठीमागे राहिलाय. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. काल तोरणेवाडी टीम आपण जर पाहिलं संघर्ष करत होती बॅटिंग करताना. तुम्हाला प्रॅक्टिस महत्त्वाची आहे बॅटिंग आणि बॉलिंगसाठी. डॉट बॉल. आता मात्र आदर्श आणि सागर सुतार हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ खेळतायत असं म्हणायला काय हरकत नाहीये. 2 डॉट बॉल आलेत. हाही बॉल चांगला आहे. पंचांकडे अपील. OUTLBW बॅट्समन आउट. 6वा धक्का गोगवे 11 संघाला. मॅच वन साइड. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळते कारण निपाणी संघाने बॅटिंग चांगली केली. गोलंदाजी करत असताना सुजलचं कौतुक करावं लागेल. त्यांनी अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये सचिनला आउट केल्यानंतर मात्र गोगवे 11 संघ आपल्याला डासळताना पाहायला मिळाला. पाठीमागे जाताना पाहायला मिळाला. नवीन आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतंय. आदित्य भोसले आणि साहिल भोसले सक्के दोन्ही भाऊ आहेत. आता संधी आहे दोघांना मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळण्याची. दोन बॉल बाकी आहेत या इनिंगमध्ये. टप्पा पडला. बॉल थोडासा खाली राहिला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. साहिल आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने बॅटिंग करताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल. फायनल बॉल. हलक्या हाताने बॉलला पुश केलं. इथे मात्र आपण पाहिलं तर ही मॅच इथे समाप्त होते. परंतु या मॅचमध्ये निपाणी तात्या या संघाने विजय प्राप्त केलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. परंतु या मॅचमध्ये गोगवे 11 संघ आपण देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार. नेक्स्ट मॅचकडे जाऊया. मॅन ऑफ द मॅच आहेत ज्यांनी चौदा बॉल 32 धावा